आपण पाहताय महाधुरळा. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. काय सांगाल, महायुतीमध्ये जागा वाटपामध्ये कमी जागा मिळणार अशा गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. काय नेमकी परिस्थिती आहे सध्या? काँग्रेसच्या माध्यमातून बरेचसे डावपेच झाले होते, आमच्याकडूनही डावपेच झाले होते. शेवट जो तो आपापल्या पक्षाचं चांगल्या पद्धतीचं पुनर्वसन व्हावं याकडे लक्ष ठेवून असतो. पण एकंदरीत ज्या पद्धतीनं सीट्स वाटप व्हायला हव्या होत्या त्यातला आमचा एक 90% टप्पा पूर्ण झालेला आहे. समाधानी आहेत लोक. कमीत कमी एक 10-11 सीटचं आता बोलणं पूर्ण झालेलं आहे, म्हणजे फायनल झालेलं आहे. शिवसेनेच्या इतर पक्षांचं काय होईल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होईल ह्यातले काही मला कल्पना नाही. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वास्तविक प्रश्नावर मूलभूत विषय ज्या पद्धतीनं काँग्रेसची आजची टॅगलाईन, अतिशय सुंदर टॅगलाईन की कोल्हापूर टक्केवारी मुक्त करू. ऍक्च्युली ही टॅगलाईन शिवसेनेचीच हवी असायला पाहिजे होती, कारण गेली किमान 100 दिवस 90 दिवस तरी शिवसेना रस्त्यावर उतरून ह्या टक्केवारी या विषयाला वाचा फोडणारा पक्ष हा फक्त आणि फक्त शिवसेना आहे. कुठंतरी काँग्रेसकडून जागा वाटपामध्ये दबाव वापरला का या सर्व जागा वाटपात? दबाव असं म्हणता येणार नाही, पण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष पडतो. त्यांना असं वाटायचं की ह्या इथे जर या व्यक्तीला सीट दिली तर ती येईल का, त्या व्यक्तीला सीट दिली तर येईल का, असं एक मतांतर होतं, मतप्रवाह होता. त्यातून एक चांगला सुवर्ण मत काढण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे. सन्माननीय संपर्क प्रमुख आरुबाई दुधवडकर जे आज आलेले आहेत त्यांची आमची बैठक बंटी साहेबांच्या बरोबर दुपारी 4 वाजता, स्थळ अजून ठरलेलं नाही, दुपारी 4 वाजता होईल. आणि त्यानंतर उरलेल्या सीट्सचं काय यावर पूर्णपणे पडदा होईल आणि जाता ती कदाचित घोषणा करते. एक आणखी जागा आहे ती शिवसेनेला देण्यासंदर्भातले माहिती समोर आले. साधारण 7 ते 8 जागा शिवसेनेला मिळणार आहे आणि गेल्या 15 दिवसापासून शिवसेना दबाव टाकते. मात्र नाही, एक अंकी नाही साहेब, 2 अंक पार केला शिवसेने. 11, 12, 13, 10 100% पूर्ण केलं. 11 तर 100% आज आहे. काँग्रेस दबाव टाकत आहे असं जवळपास 15 दिवसांपासून तुम्ही म्हणताय, मात्र कुठल्याही ठोस निर्णयापर्यंत तुम्ही पोहोचत नाही. काय नेमकी शिवसेनेची आर्थिकता आहे? नाही, काँग्रेस दबाव टाकत होतं, दबाव टाकेल, पण शिवसेना हा पक्ष कोणाच्याही दबावाखाली कधी काम करत नाही. सेना प्रमुखांचा आम्हाला एक आदेश असतात की आपल्याला जे काही, म्हणजे फ्रँकली सांगतो, एक उदाहरण म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेनेचा कोणी प्रचाराला गेले नाहीत. स्टार प्रचारक कोण नाही आता झालेल्या निवडणुकीत नगरपालिका आणि पंचायत समितीला. फक्त आणि फक्त हातामध्ये भगव्या कलरचा दोरा बांधून शिवबंधन बांधलेले शिवसैनिक काम करून 300च्या पुढे, म्हणजे कदाचित 350च्या पुढे नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले. बरं आहे ना? 350च्या पुढे 378 आकडा आहे, पण आपण 350च्या पुढे जाऊ. म्हणजे याचा अर्थ काय, शिवसेना पक्ष संपवायला निघालेल्या लोकांना जनतेनं आणि शिवसैनिकांनी चपराक दिला की कोणी नसताना ना पैशा साम दाम दंडभेद जे राजकारणामध्ये वापरायला लागतं ते शिवसैनिकांनी वापरलं. पदरमोड केली, स्वतःच्या वस्तू गहाण ठेवल्या आणि निवडणुकीला सामोरे गेले आणि 378 अंक पार केला. हे सांगण्याचं तात्पर्य असं की यालाच शिवसेना म्हणतात. कुठल्याही राष्ट्रीय पक्ष असो, प्रादेशिक पक्ष असो, त्यांच्या दबावाला शिवसेना बळी पडणार नाही. जे शिवसेनेचे सक्षम कॅन्डिडेट आहेत कोल्हापुरात, अजून एक 2-3 कॅन्डिडेटवर चर्चा होईल. सन्मान्य आरुबाई आणि बंटी साहेब बसतील, आम्ही असू त्या बैठकीला. त्यातून जो निर्णय होईल तो होईल, पण शिवसेना आज 2 अंकापर्यंत पोहोचण्यास यशस्वी ठरते. आतापर्यंत ज्या चर्चा झाल्या त्या चर्चेमध्ये समाधानकारक चर्चा
80% समाधानकारक आम्ही आहोत. इतर पक्षांचं काय मी बोलू शकत नाही. तुम्ही त्या पक्षातील ज्येष्ठांना विचारू शकता. समाधान 80% का, तर ज्या सीट्स निवडून येणार आहेत त्या सीट्स आम्ही आमच्याकडे घेतलेल्या आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर परिणाम होऊ नये, त्यांच्यावर अन्याय होऊ नये याची दक्षता घेत घेत आम्ही पुढे सरकलो. मला एक अभिमान वाटतो माझा स्वतःचा जिल्हा प्रमुख या नात्याने. मी माझी आरती ओळखते असं नाही. काँग्रेस पक्षाबरोबर तडजोड करायला मी यशस्वी ठरलो. मी आणि सुनील मोदी साहेब आम्ही दोघे यशस्वी ठरलो आणि चांगल्या संगनमताने आमची तडजोड झालेली. आमच्यात आता दुमत कसलेही राहिलेलं नाही. पूर्ण ताकदीनं शिवसेना आणि काँग्रेस अखंड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये कुठेही काही असो, कसलेही व्यक्तिद्वेष क्लेश काही मनामध्ये न बाळगता चांगल्या संकल्पनेनुसार आम्ही काम करू. अजून अंतिम निर्णय जो आहे तो व्हायचा आहे. अजून 2 ते 3 जागांवर आपला दावा आहे की पलीकडे काँग्रेस देखील या जागांवर एकमत होताना दिसत नाही. काँग्रेस आणि आपल्यामध्ये काय निर्णय? पलीकडे म्हणजे कुठं? काँग्रेसमध्ये हा 1-2 जागांवर अजूनही तुमच्याकडून दावा सांगितला जातोय, मात्र काँग्रेसला ते मान्य नाही. काय भूमिका असणार आहे जर या एक विषय सांगतो. तर राकेश पाटील म्हणून एक कॅन्डिडेट आहेत, जुना बुधवार तालीम जवळ ते राहतात. ते सन्मान्य संपर्क प्रमुखांचे खास एकदम जवळ आहे. जर तिथं मशाल उभी राहिली नाही तर धनुष्यबाणला फाईट कोण देणार हे आम्ही काँग्रेसला वारंवार आता सांगत आहोत. त्यांना 4चे 4 सीट तिथले हवेत आणि आम्ही मध्ये 1 सीट राकेश पाटीलला द्या. एक जर मशाल तुमच्या पॅनल मध्ये आले तर ते पॅनलला वेटेज येणार. भगव्याला, ठाकरे परिवाराला, सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंना, शिवसेनेला मानणारा प्रचंड प्रमाणात तिथं जनसमुदाय आहे, मित्र परिवार आहे, मतदार आहे. ह्या सीटच्या विषयी आणखीन 1-2 सीट आहेत त्याविषयी तडजोड होईल असं मला वाटतं. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही तडजोड करू. जर झाली नाही तर काय करायचे संपर्क प्रमुख निर्णय घेतील आणि झाले तर काँग्रेसला आम्ही मनपूर्वक त्यांचा आभार मानतो, कारण चांगल्या कार्यकर्त्यांना त्यांनी न्याय दिला.